थेट जाणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत सोलापूरहून आणि बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या मनमाडहून। सुरुवातीला सागर आपल्याकडे येतो। सोलापूरमध्ये काय नेमकी सध्या संपाबाबतची स्थिती? आज मंत्रालयावर धडक मोर्चा आहे, त्या अनुषंगाने सोलापूरमधले नेमके एसटी कर्मचारी कामगार मुंबईच्या दिशेने निघालेत का? काही ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांची धरपकड सुरू असल्याचं देखील समजलं होतं। सागर, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं अजिंक्य, आपण पाहिलं खरं तर ह्या आंदोलनाची या संपाची जी सुरुवात आहे ती सोलापुरातून हे ठिणगी जे आहेत पडलेले आपल्याला पाहायला मिळालं। दिवाळीच्या पूर्वी हे आंदोलन सुरू झालेलं आहे, मात्र दिवाळीच्या दरम्यान देखील काही संघटनांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी एक ठराविक संघटना एक संघटना जी आहे ती सातत्याने आंदोलन करत राहिली। ऐन दिवाळीमध्ये पाडव्याच्या दिवशी सुद्धा त्यांनी पिठलं भाकरी खाऊन या ठिकाणी सरकारचा निषेध नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता हे सर्व कर्मचारी जे आहेत ते सोलापुरातले मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने गेलेले काल आपल्याला पाहायला मिळाले। आपल्यासोबत काही संघटनांचे पदाधिकारी आहेत, त्यांचं नक्की काय म्हणणं आहे? किती कर्मचारी साधारणपणे सोलापूरमधून गेलेले आहेत आणि काय त्यांना धरपकड झालेली आहे का? काय तुमच्यापर्यंत माहिती आलेली आहे? साधारणतः आमच्या जिल्ह्यातून एक नाही म्हटलं तरी 300-400 लोक गेलेत असं कळतंय। त्यामुळे आणखीनही त्यांचा म्हणजे त्यांना कुठं काही त्रास वगैरे झालाय असं काही आम्हाला अद्यापर्यंत काही कल्पना मिळालेली नाही, पण तसं काही कुणी बोललेलं नाही। काय नक्की भूमिका असणार आहे इथून पुढची? कारण गेल्या 4 दिवसांपासून पूर्ण एसटी डेपो बंद आहेत, जिल्ह्यातील 9 एसटी डेपो बंद आहेत, काय भूमिका असेल? काय नाही, आमची एकच इच्छा आहे, मायबाप सरकारने फक्त आमचं महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावं। आज जे काय आता काय चाललेलं आहे साहेब माहिती का, की प्रत्येक जण राजकारण चालू आहे। जे ते प्रत्येक जण, आम्हाला मागच्या सरकारचा अनुभव तसाच आहे आणि ह्याही सरकारचा अनुभव तसाच आहे। प्रत्येक जण राजकारणासाठी आमचा वापर करतो असं वाटतंय। आता जे काही लोक आमच्या बाजूने उभे आहेत त्यांना खूप काही वेळ लागणार नाही। आज केंद्र सरकार त्यांचं आहे, राष्ट्रपती मार्फत जर त्यांनी राज्यपालांना अध्यादेश काढण्यासंदर्भात जर सूचना दिल्या तर राज्यपाल अध्यादेश काढू शकतात। पण हे कसं आहे, शेवटी राजकारण म्हणून आमचा वापर करण्याचा सगळीकडेच विषय चालू असल्यामुळे। पण तुमची भूमिका काय असणार? याचा वापर होऊ देणार आहेत का तुम्ही? आम्ही वापर होऊ देणार नाही, म्हणूनच आम्ही ना काल तेवढ्यासाठीच आमच्या जे काही 347 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्या संदर्भात लगेच कृती समितीनं पत्र दिलं किंवा आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येऊ नये। तत्कालीन लगेच त्या पत्राची दखल घेऊन दुपारी आज 1:30 वाजता त्या संदर्भात बैठक लावलेली आहे। आपण पाहतोय अजिंक्य, आणखी काही कर्मचारी आहेत, काय नक्की भूमिका आहे? करो या मरोची परिस्थिती निर्माण केलेली आहे आता कर्मचाऱ्यांनी। आमची सन्माननीय राज्य सरकारला विनंती आहे की जो पगार ज्या सोयी सवलती राज्य शासनातील कर्मचाऱ्याला देतात त्याच प्रकारे आमच्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मायबाप सरकारने द्यावे ही आमची नम्र विनंती आहे। आपण पाहतोय अजिंक्य की कशा पद्धतीच्या या भावना आहेत। खरं तर आता हे आंदोलन कुठल्याही संघटनेचं राहिलेलं नसून ह्या सर्व कर्मचाऱ्यांनीच हे आंदोलन जे आहे ते हातात घेतलेलं आहे। कारण प्रत्येक वेळेस कुठेतरी राजकारण आडवं येतं, ह्या पक्षाची संघटना त्या पक्षाची संघटना, त्यामुळे आता या संघटनेच्या विरहित एक नवीन गट तयार झालेला आहे की जो स्वतंत्रपणे आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि करो या मरोची परिस्थिती स्वीकारत ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। बिलकुल बिलकुल सागर, आपण असेच आमच्या सोबत राहा। आपण सोलापूर मधली स्थिती पाहिली, सोलापूर मधल्या एसटी डेपो मध्ये सुद्धा शुकशुकाट दिसतोय। सध्या प्रवासी नाहीयेत, एसटी कर्मचारी संप करतायत, त्यामुळे तिथं देखील शुकशुकाट आहे। मनमाड मधली स्थिती, नाशिकच्या ग्रामीण भागातली स्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। बब्बू, आपण पाहिलं एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर आपल्या निर्धारावर ठाम दिसतायत। मंत्रालयावर धडक मोर्चा आहे, त्या अनुषंगाने अनेक कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेत, मात्र अनेक ठिकाणी त्यांना अडवलं जात असल्याची सध्याची स्थिती आहे। बब्बू, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, जे राज्यभरातील जे 376 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले त्याच्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील 17 कामगारांचाही समावेश आहे। आणि ही जी सरकारने भूमिका घेतलेली आहे निलंबित करण्याची, त्याच्यामुळे कामगार संतप्त झालेले आहे। त्यांचं म्हणणं आहे का अगोदर आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही आणि आमच्यावर दडपशाही केली जाते, असा आरोप देखील कामगार करत आहे। सध्या मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात सर्व बस स्थानकावर शुकशुकाट पसरलेला आहे, मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे। माझ्यासोबत काही कामगार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण आज 10 वाजता महामंडळाकडे महामंडळ अवमाननाची याचिका देखील दाखल करणार आहे। काय म्हणाल तुम्ही? आता संप चिघळला आहे आणि तुमचे कामगार निलंबित करण्यात येत आहे, तुमची भूमिका काय राहणार आहे? आता आमचं सरकारला एवढं एकच म्हणणं आहे की आम्ही जो संप चालू केलेला आहे हा आमचा संप पूर्णपणे शांततेचा आहे, गांधीजींच्या मार्गावर आहे, राजेशिव छत्रपतींच्या मार्गावर आहे आणि आपले आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे
यांच्या मार्गावर आहे. पहिले शांततेचा मार्ग आणि शेवटपर्यंत शांततेच्याच मार्गाने हा संप चालू राहणार आहे. तरी पण आमची राज्य सरकारला एवढी एकच विनंती आहे की त्यांनी आम्हाला राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून घ्यावे आणि हा जो आमचे जे 376 कर्मचारी आहे यांच्यावर निलंबनाची जी कारवाई केली आहे यांनी, तर ती कारवाई त्यांच्यावर न करता पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर करावी. त्याच्याने तरी आम्ही मोकळे होऊन जाऊ आणि एकमुखाने आम्हाला बोलता तरी येईल आणि सरकारचा जाहीर निषेध तरी करता येईल आम्हाला या पद्धतीने. 10 वाजता महामंडळ अवमान याचिका दाखल करणार आहे. याच्यामुळे कोर्ट काय निर्णय घेणार आहे याच्यावर तुमचा सर्व राहणार आहे. काय म्हणाले याचे? माननीय कोर्टाला आमची एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या कामगाराबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि माननीय कामगार न्यायालय जे आहे त्यांच्याकडं सगळी माहिती आहे की आम्हाला किती पगार आहे काय आहे. त्यामुळे आम्हाला फक्त कोर्टाला एवढीच विनंती आहे की त्यांनी कामगारांचा जो विचार करताना सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही त्यांना नम्र विनंती. या संपाचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. का संप कधी मागे घेणार आहे तुम्ही? संपत आम्ही आज मागे घ्यायला तयार आहे. आमची न्यायदेवताला एक विनंती आहे, 10 वाजता जे आज तुम्ही आम्हाला न्याय देणार आहे तो न्याय योग्य दिला पाहिजे आणि न्यायदेवता ही न्याय देण्यासाठीच आहे आणि ती योग्य न्याय देणारच हा आमचा राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे. आणि जो प्रवाशांना फटका बस आहे त्याबरोबर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रवासी बांधवांनो, एस टी ही राज्य शासनात विलीन खरोखर झाली पाहिजे. एस टी महामंडळ जर राज्य शासनामध्ये विलीन झालं तर तुमचं भाडं कमी होईल, तुम्हाला सुविधा व्यवस्थित भेटतील. जर एस टी राज्य शासनात विलीन झाली तर सर्वप्रथम जो प्रवासी कर लागला जातो 17% तो माफ होईल, डिझेल कर लागला जातो 70% तोही माफ होईल, आपल्याला जर टोल टॅक्स लागतो तोही माफ होईल. तर या तिन्ही गोष्टी माफ झाल्या तर प्रवासी बांधवांनो तर आपले एका वर्षाला 3,500 कोटी रुपये वाचतात आणि 3,500 कोटी वाचले तर तुमचं भाडंही कमी होतं, तुम्हाला सुविधा भेटत्या. तुम्हाला आता इथे कामावर हजर व्हा नाहीतर निलंबित करू असाही इशारा देण्यात आलेला आहे. याविषयी काय म्हणा? मी तर असं म्हणेल, न्यायदेवता हा निर्णय घेऊच शकत नाही कारण की ते न्यायदेवता आहे आणि ते 376 कर्मचारी सस्पेंडेड अधिकाऱ्यांनी हा अजिंक्य इथे जे कामगार आहे यांना बऱ्याच कामगारांना आता इशारा देण्यात आलेला आहे, कामावर हजर व्हा अन्यथा तुम्हालाही निलंबित करू. याविषयी माझ्यासोबत काही बोलण्यात आहे तेही जाणून घेऊया. नाही, आम्ही जेलमध्ये बी जायला तयार आहे. जेलमध्ये जर त्यांची इच्छा नसेल तर आम्ही फासावर पण लटकायला तयार आहे. एवढंच शासनाला सांगेल की लवकरात लवकर सरकारमध्ये विलिनीकरण करा एवढीच मागणी. अजिंक्य, एकूणच ह्या ज्या भावना आहेत तीव्र आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागातील एस टी कामगारांनी घेतलेली आहे. अजिंक्य, सागर आणि बब्बू, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिलीत आपापल्या भागातली त्याबद्दल. एस टी कर्मचाऱ्यांची एकंदरीतच भावना आपण पाहिली. अनेक कर्मचारी मुंबईच्या दिशेने देखील निघालेले आहेत आणि त्या अनुषंगानं धडक मोर्चामध्ये सहभागी देखील अनेकांना व्हायचं आहे. सहकुटुंब सहभागी होणार असल्याचंही काही एस टी कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितलं. मात्र एकंदरीतच या सगळ्या सध्याच्या तिढा बनत चाललेल्या स्थितीवर तोडगा नेमका कशा पद्धतीनं काढला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 10 वाजता एस टी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी देखील ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा एका ब्रेकसाठी थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.